येथे महावितरणने ग्राहकांसाठी विद्युत सुरक्षा जनजागृती मोहीम राबवली। जिंतूर रोड येथील महावितरण कार्यालयासमोर अपना कॉर्नर गांधी पार्क येथे कार्यकारी अभियंता गजेंद्र गाडेकर आणि मंदार वैगानी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी आणि समाजसेवकांनी नागरिकांना विजेच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन केले। काय करू नये, काय टाळावे, तुटलेल्या तारांना स्पर्श करू नका, तुटलेल्या विजेच्या तारांना हात लावू नका, ओलांडू नका आणि इतरांनाही तसे करू देऊ नका। तसेच तुटलेल्या तारेजवळ गुरेढोरे जाणार नाहीत याची काळजी घ्या। अक्षमतेचे फ्यूज वापरू नका, स्वतः जास्त क्षमतेचे फ्यूज तार टाकू नका, विद्युत सर्किटवर अतिरिक्त भार टाकू नका, वायर जोडणी व्यवस्थित ठेवा, वायरिंगना जॉईंट जोड ठेवू नका, तारांच्या कुंपणात वीज प्रवाह सोडू नका, हे बेकायदेशीर आणि धोकादायक आहे। खांबाला जनावरे बांधू नका, विजेच्या खांबांना स्टे वायरला जनावरे बांधू नका, घातक वायर वापरू नका, पत्र्याच्या घरात किंवा दुकानात धातूला घासतील अशा पद्धतीने वायर वापरू नका, कपडे वाळत घालण्यासाठी वापरू नका, कपडे वाळत घालण्यासाठी वापरण्यात येणारी तार विजेचा खांब स्टे वायरला बांधू नका, उघडे वॉटर हीटर वापरू नका, हुक आकडे टाकून वीज वापरू नका, विजेच्या वाहिन्यांवर हुक आकडे टाकून विजेचा वापर करू नका, उंच वस्तू हाताळू नका, विजेच्या वाहिन्यांखालून लांब उंच धातूची वस्तू हाताळू नका, जवळ बांधकाम झाडे लावू नका, विजेच्या वाहिन्यांखाली जवळ कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नका किंवा झाडे लावू नका, आर्थिंग स्टे वायर तोडू नका, वीज खांबांचे आर्थिंग वायर्स तसेच स्टे वायर तोडू नका, झाडातून वायर नेऊ नका, झाडामधून सर्व्हिस वायर घेऊन जाऊ नका, शॉक लागल्यास थेट स्पर्श करू नका, शॉक लागलेल्या व्यक्तीस उघड्या हाताने स्पर्श करू नका किंवा धातूच्या वस्तूने बाजूला करण्याचा प्रयत्न करू नका। यासाठी लाकडी कोरड्या दांड्याचा वापर करा। एका सॉकेटमध्ये अनेक प्लग लावू नका, लोखंडी वस्तू टाकू नका, लोखंडी वस्तू प्लग मध्ये टाकू देऊ नका, वायर पकडून ओढू नका, प्लग मधून पिन काढताना वायरला पकडून हिसका देऊ नका, पाणी साचल्यास प्लग वापरू नका, जमिनीवर पाणी साचलेले असल्यास प्लग मध्ये पिन टाकू नका, पतंग उडवू नका, काढू नका, विजेच्या वाहिन्यांजवळ पतंग उडवू नका, पतंग काढण्यासाठी किंवा कोणत्याही कारणाने विजेच्या खांबावर चढू नका, वीज वाहिन्यांवर चढू नका, विजेच्या वाहिन्यांवर किंवा झाडांवर चढू नका, यंत्रणेजवळ खेळू नका, विद्युत यंत्रणेतील विजेचा खांब रोहित्र इत्यादी उपकरणाजवळ खेळू नका, शेडवरील वस्तू काढू नका, विजेच्या वाहिन्यांजवळील पत्र्याच्या शेडवर अडकलेला बॉल किंवा खेळणी काढण्यासाठी शेडवर चढू नका, तुटलेल्या जागी हात लावू नका, वीज पुरवठ्याच्या ठिकाणी झाकण नसलेल्या किंवा तुटलेल्या जागी हात लावू नका, खासगी वायरमनकडून कामे करून घेऊ नका, खासगी वायरमॅनकडून लाईनवरची कामे करून घेऊ नका, आग विझवण्यासाठी पाणी वापरू नका, शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करू नका। काय करावे? अपघात घडल्यास माहिती द्या। वीज वाहक तार तुटून पडल्याचे दिसल्यास किंवा अपघात घडल्यास महावितरण कंपनीच्या जवळच्या कार्यालयास घटनेच्या पत्त्यासहित त्वरित माहिती द्या। यासाठी टोल फ्री क्रमांक 1-8002-333435 किंवा 1-8002-123435 वर संपर्क साधा। ISI दर्जाची उपकरणे वापरा, सुरक्षेची साधने वापरा। विजेचा अपघात टाळण्यासाठी घरात दुकानात विद्युत संच मांडणीत योग्य क्षमतेच्या ELCB, MCB, RCCB, RCCB चा वापर करावा। आर्थिंग कार्यक्षम ठेवा। विद्युत मांडणीचे अर्थिंग कार्यक्षम ठेवावे आणि आर्थिंग केलेली जागा ओलसर ठेवावी। 3 पिन प्लग वापरा। 3 पिन प्लगचीच उपकरणे वापरावीत, ज्यामुळे आर्थिंग व्यवस्थित मिळेल। खराब प्लग बटन बदला। प्लग, पिन, बटन बोर्ड यांना तडे गेले असल्यास ते त्वरित बदला। मुलांपासून दूर ठेवा। विजेची बटणे, प्लग पिन मुलांच्या हातात येणार नाहीत अशा उंचीवर फिक्स करा। चांगली वायर वापरा। जोड नसलेल्या वायर वापरा। अधिकृत ठेकेदाराकडून कामे करा। विद्युत वायरिंग मान्यताप्राप्त ठेकेदाराकडूनच करून घ्यावी आणि ती नियमितपणे तपासून घ्यावी। घरातील दुकानातील विजेची कामे प्रशिक्षित व्यक्तीकडूनच करून घ्यावी। सावधगिरी बाळगा। पंखे, इस्त्री, कूलर वापरताना त्यात करंट उतरू शकतो याची जाणीव ठेवा आणि ती सावधानतेने हाताळा। उपकरणे बंद ठेवा। हेअर ड्रायर, मोबाईल चार्जर यासारख्या वस्तूंचा वापर नसताना पिन प्लगमधून काढून ठेवा। प्लग पिन व्यवस्थित बसवा। प्लग पिन बसवताना काळजी घ्या। धातूची वस्तू दूर ठेवा। विजेच्या वाहिन्यांखालून तसेच गॅलरीत किंवा गच्चीवर धातूची वस्तू हाताळताना वाहिन्यांपासून वस्तू दूर राहील याची काळजी घ्या। वीज पुरवठा बंद करा। विजेच्या वाहिन्यांजवळील झाडाच्या फांद्या तोडण्यापूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यास कळवून वीज पुरवठा बंद करून घ्यावा। मेन स्विच बंद करा। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यास प्रथम मेन स्विच बंद करा। या मोहिमेद्वारे नागरिकांना विद्युत सुरक्षेचे नियम पाळण्याचे आणि वीज अपघात टाळण्याचे आवाहन करण्यात आले। कार्यालयातर्फे विद्युत सुरक्षा सप्ताह 1 जून ते 6 जून 2025 या दरम्यान आयोजित केलेला आहे। या दरम्यान आम्ही सर्व ग्राहकांना विनंती करत आहोत की त्यांनी विद्युत सुरक्षा संदर्भात त्या ऑफिसतर्फे ज्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्यात येत आहे या संदर्भात आम्ही जनजागृती करत आहोत। तर ऑफिसतर्फे ज्या काही सूचनांचा ग्राहकांना दिलेल्या आहेत
तर सर्व ग्राहकांनी, कर्मचाऱ्यांनी, कॉन्ट्रॅक्टर लोकांनी पालन करावे, जेणेकरून शून्य महावितरण अपघात ही संकल्पना योग्य प्रकारे राबवण्यात येईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की झोन क्रमांक 3चे कर्तव्यदक्ष अभियंता आपले रवी मुळे सर यांच्या आणि विद्युत वितरण कंपनीच्या म्हणजे ह्याच्या सूचनेनुसार की पावसाळ्यामध्ये ग्राहक सुरक्षेसाठी ग्राहकांनी काय काळजी घ्यावी, जेणेकरून काही लोकांना जसे की पोलला आपलं तार लावलेलं असते, काही लोकांना माहिती नसल्यामुळे काय करते, एखाद्या वेळेस पावसा पाण्याचं आंघोळ झालेली असते, गडबडीत माणूस पटकन टावेलच टाकते, त्याचा शाट लागून एखादा दुर्घटना किंवा त्या ठिकाणी एखादा जनावर आपले गडबडीत असल्यामुळं कुठं जायचं शेताची न्यारी न्यायची हे ती गडबडीत माणूस पटकन बांधून जाते, त्यावेळेस एखाद्या कडकडली काय झालं, जीवितहानी किंवा जनावरांची हानी होता कामा नये यासाठी हा सुरक्षा सप्ताह राबवित आहे. तर या माध्यमातून जनतेने जे विद्युत वितरणाचे सगळेच जवळपास आपले ग्राहक आहेत त्यांनी विद्युत वितरण कंपनीचे लाईनमॅन तसेच कॉन्ट्रॅक्टर, समाजसेवक, या पत्रकार यांनी सर्वांनी या म्हणजे सांगायचा उद्देश ह्या सुरक्षेसाठी सगळ्यांनी दक्षता घ्यावी ही जनतेला विनम्रपणे महावितरण कंपनी मार्फत विनंती करण्यात येते. धन्यवाद. नमस्कार, आप देख रहे हैं आपका अपना चैनल मेरा महाराष्ट्र लाइव फटाफट खबरें. हमारा संकल्प है जनता के हर मुद्दे को प्रमुखता से उठाना. इस मुहिम में हमें आपके समर्थन की जरूरत है. देखते रहिए मेरा महाराष्ट्र लाइव और हमारे हाथ मजबूत कीजिए. हमारी टीम: मुख्य संपादक मिर्जा इद्रीस बेग, एडिटर मिर्जा सैफ बेग, उप संपादक तारिक खान, कार्यकारी अध्यक्ष सचिन यादव. मेरा महाराष्ट्र लाइव को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और अपने विचार कमेंट बॉक्स में जरूर बताएं. देखते रहिए मेरा महाराष्ट्र लाइव. धन्यवाद.